उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये जवळपास 2.5 तास चर्चा झाली। ठाकरेंनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंशी चर्चा केली। दोघांमध्ये आगामी पालिका निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा येत्या 2 ऑक्टोबरला होणार आहे। दसरा मेळाव्यात दोन्ही बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। उद्या राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची महत्त्वाची बैठक होणार आहे। बैठकीमध्ये मनसेचे सर्व नेते आणि पदाधिकारी उपस्थित असतील। तर उद्या सकाळी 10 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे। राज ठाकरेंसोबतच्या युतीला विरोध झाल्यास ठाकरे मग यातून बाहेर पडण्याची शक्यता असल्याची माहिती आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपीकडून D2 ऑपरेशन सुरू असल्याचा दावा वकील उज्ज्वल निकम यांनी केला। या संदर्भात न्यायालयामध्ये गंभीर स्वरूपाची तक्रार केल्याचंही निकम म्हणाले। तर D फॉर डिले द ट्रायल आणि D फॉर डिरेल द ट्रायल हे सुरू असल्याचा दावा त्यांनी केला। राहणं कितपत योग्य आहे? जर तो तशा प्रकारचा अपराध न होता केवळ आरोप होतो, त्यावेळेस धनंजय मुंडेंना पाय उतार व्हावा लागतो, त्यावेळेस भुजबळ साहेबांना पाय उतार व्हावा लागतो। पण तुम्ही तर स्वार होतात। तुम्ही तर आता गृह खातं सुद्धा तुम्ही हातात घेतलं की काय असं दिसतंय? तुम्ही तर आता म्हणजे ते काय शिरसाट समाज कल्याण मंत्री आहेत की नाही की आता मला तेही प्रश्न पडलाय। ते सुद्धा समाज कल्याणच्या बैठका आणि समाज कल्याणची शासन निर्णय होताना तरी शेड्यूल कास्ट मध्ये जन्माला आलेले शिरसाट मधून त्यांना तुम्ही बोलवत नाहीत का? असा प्रश्न सुद्धा मी उपस्थित करतो। हे उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं तरी राधाकृष्ण विखे पाटील देतील उजळ माथ्यानं, आणि जर दिलं नाही तर राधाकृष्ण विखे पाटील स्टेप डाऊन होतील, एवढी मात्र आज या क्षणी अपेक्षा आहे। मात्र मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की छगन भुजबळांनाच आता जेलमध्ये टाका। कसं बघता या सगळ्या वक्तव्य? मनोजला हे माहित असायला पाहिजे। मनोज कसं आहे माहित आहे का? मनोज स्वतःचे धंदे जेलचे असतील रे बाबा। अरे रेतीची बरास मोजायचे धंदे सगळ्याचे नसतात। त्याच्यासाठी फुले शाहू आंबेडकर वाचावं लागत असतं रे। त्याच्यामुळं मनोजचे धंदे रेती टिप्पर आणि काय काय असतंय, त्याच्यामुळं त्याला जेलची हवा। मनोजला त्या पोलीस अधिकाऱ्यांना जी मारहाण झाली होती ना, त्या प्रकरणाला सोडणार नाहीत। आणि कोणतंच प्रकरण ज्याच्यामध्ये हिंसा आहे, ज्याच्यामध्ये एसटी महामंडळातील बसेस फोडलेल्या आहेत, असं एकही प्रकरण गॅरंटी देतो, डंके की चोट पे सांगतो, एक प्रकरण तर मागे घेऊन दाखवू द्या। त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना नावानिशी न्यायालयामध्ये बोलवण्याची विनंती करू। कारण एक ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालय सांगतायत त्यावेळेस आर्टिकल 144 भारतीय संविधानाच्या ते राधाकृष्ण विखे पाटील म्हणून त्यांना लागू होत नाही असं नाही, राधाकृष्णनना सुद्धा हे लागू आहे। आणि त्यामुळं हे राजीनामा तर दिलाच पाहिजे। पण यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। CP राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रपती भवनामध्ये 12 सप्टेंबरला सकाळी 10:05 हा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे। तर देशाचे नवे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत आणि येणाऱ्या 12 सप्टेंबरला सकाळी 10:05 हा शपथविधी होईल। माफ करा, 10:05 हा शपथविधी होईल। यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। नाशिकमध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे। लॅबच्या उद्घाटनापूर्वीच वाद विकोपाला गेला। खासदार हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ आमने सामने आले। टेस्टिंग लॅबहून हा श्रेयवाद उफाळल्याची माहिती आहे। माजी खासदार हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळांवर गंभीर आरोप केले। छगन भुजबळांना दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेण्याची सवय आहे आणि इथेही त्यांनी तेच केलं। प्रकल्प रखडल्यानंतर मी ग्रामस्थांची समजूत काढत हा प्रकल्प पूर्ण केला असा दावा हेमंत गोडसेंनी केला। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये राज्यातून अजिबात मतं फुटली नाहीत असं स्पष्टीकरण खासदार संजय राऊतांनी दिलं। या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाची एकजूट दिसून आली असं राऊत म्हणाले। निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालं असेल, मात्र ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना फक्त 10 मतच इकडे तिकडे करता आली। ही 10 मतं कोणती असावीत हा अंदाज आम्हाला होता असं राऊत म्हणाले। शिवसेना नेत्यांनी महाराष्ट्रातील मतं फुटल्याचा केलेला दावा संजय राऊतांनी फेटाळला। तुम्ही विकला गेलात, शरण गेलात आणि जे निष्ठावंत आहेत त्यांच्यावर शिंतोडे उडवताय असं राऊत म्हणाले।
फार शहाणपणा करू नका, नाहीतर नेपाळमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला. एनडीएचे मित्रपक्ष त्यांच्या सोयीनुसार बदलतात असा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला. गुप्त मतदानामध्ये कुठली मतं फुटली हे सत्ताधाऱ्यांना कसं कळलं, मवियाचीच मतं फुटली हे कशावरून, असे प्रश्न सुळेंनी विचारले. शिर्डीमध्ये सुजय विखे यांचे बॅनर फाडल्याच्या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आलाय. पोलीस तपासामध्ये फिर्यादीच आरोपी असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी आरोपी विशाल राजेश अहिरे याच्यासह 3 साथीदारांना ताब्यात घेतलं. सुनील तटकरे यांच्यावर चिखलफेक करून स्वतःची पोळी भाजण्याचं काम विरोधक करतायत असा हल्लाबोल सुधाकर घारेंनी केला. तर सुनील तटकरे यांनी उलट्या मार्गाचं राजकारण कधीच केलं नाही असं म्हणत महेंद्र दळवींनी केलेल्या आरोपांचं त्यांनी खंडन केलं. महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. मुंबईची सुरक्षा, मुंबईचा विकास हेच एक मिशन या घोषणेसह भाजप आपली निवडणूक मोहीम सुरू करणार आहे. यासाठी भाजपचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष आमदार अमित सातम यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी बरळी इथल्या NSCIC डोम इथं विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला. अहिल्यानगरच्या राहता शहरामध्ये जनसुरक्षा कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. तातडीनं कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी महाविकास आघाडीनं छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात भव्य निदर्शनं केली. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. जनसुरक्षा कायदा रद्द करावा, हा कायदा जनतेच्या हितासाठी नाही अशी मागणी करत शरद पवार गटानं इंदापुरात जनसुरक्षा कायद्याचा निषेध नोंदवला. मोठी बातमी आहे. ओबीसी उपसमितीची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच विमानातून प्रवास केला. नाशिकमध्ये होत असलेल्या इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबच्या उद्घाटन कार्यक्रमाला हे दोघेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. आणि ज्या वेळेला हे दोघे एकाच विमानानं प्रवास करत होते तिथून उतरल्यानंतरची ही दृश्य आपण बघू शकतोय. छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे आणि अशातच या दोघांनी एकत्र प्रवास केला. या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. लक्ष्मण, काय सांगाल, नाशिकमध्ये होत असलेल्या एका कार्यक्रमासाठी एकीकडे मुख्यमंत्री आणि दुसरीकडे नाराज असलेले मंत्री छगन भुजबळ हे एकत्र आल्याचं दिसतंय, काय अपडेट्स आहेत या विषयीचे? थोड्याच वेळात नाशिकच्या अडगाव परिसरामध्ये असलेल्या इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबचं उद्घाटन केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते होतं आणि या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर छगन भुजबळ हे देखील उपस्थित राहणार आहे. आणि जसं आपण सांगितलं की त्याप्रमाणे उपसमितीची बैठक संपली आणि ही बैठक संपला छगन भुजबळ आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेले देवेंद्र फडणवीस हे एकाच विमानाने त्या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या विमानामध्ये गिरीश महाजन जे आहेत ते देखील होते, दादा भुसे जे आहेत ते देखील त्यांच्यासोबत होते. या सगळ्यांनी एकत्रितरित्या एकाच विमानाने प्रवास केलेला आहे. त्यामुळे या विमानाच्या प्रवासामध्ये त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला का, त्याचबरोबर इतर काही गोष्टींवर चर्चा झाली का, या सगळ्याविषयी पुढच्या काही वेळामध्ये छगन भुजबळ हे माध्यमांशी बोलतील, त्यावेळेला याबाबत स्पष्टता येईल. बरोबर आहे लक्ष्मण, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये छगन भुजबळ आक्रमक झाल्याची माहिती समोर आली आहे. भुजबळांनी आक्षेप घेतल्यानंतर GRचे 2दा वाचन करण्यात आलं. बैठक संपल्यानंतर नाराज भुजबळ कोणतीही प्रतिक्रिया न देता नाशिककडे रवाना झाल्याची माहिती आहे.